नमस्कार. आजच्या भागामध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत. आषाढी एकादशी केवळ एक पवित्र तिथी नाही, तर वारकऱ्यांच्या आयुष्यातील परमोच्च आनंदाचा क्षण असतो. लाखो वारकरी पंढरीत पोहोचतात. कित्येक दिवसांचा प्रवास, थकलेले पाय, पण मनात एकच ओढ. कधी एकदा विठुरायाचं दर्शन होतं आणि मग मंदिराचा कळस दिसतो. जणू भेटीचा संकेत मिळतो. ज्या दर्शनाच्या ओढीने पायपीट केली ते आता घडणार असतं. ज्ञानोबा तुकाराम हा गजर कानावर पडतच असतो. अशातच त्या विटेवर उभ्या असणाऱ्या सावळ्या सनातन ब्रह्माचं, विठ्ठलाचं दर्शन होतं. विठुराया साक्षात समोर उभा ठाकतो. त्या क्षणी मनात नेमकं काय घडत असेल नाही? त्या आनंदाचं वर्णन नेमकं कसं करायचं? त्या अनुभूतीला संत ज्ञानेश्वर माऊली शब्दबद्ध करताना म्हणतात, अजी सोनियाचा दिनू, वर्षे अमृताचा घनू. आज हाच अभंग आषाढीच्या निमित्ताने आपण समजून घेणार आहोत. सगळ्यात आधी सर्वांना आषाढी एकादशीच्या शुभेच्छा आणि विठुरायाला सादर वंदन. हा अभंग म्हटलं तर वारकऱ्यांच्या विठ्ठल भेटीचा आहे, तसाच तो परमेश्वराच्या गुरुकृपेने साक्षात्कार झालेल्या साधकाचा सुद्धा आहे. बघा माऊली काय म्हणतात, अजी सोनियाचा दिनू, वर्षे अमृताचा घनू. आजचा दिवस कसा आहे तर अतिशय भाग्यशाली दिवस आहे. हा दिवस असा सोन्याच्या झळाळीने का बरं उजळून निघालाय? कारण हा दिवस उगवण्याआधी केवढी प्रतीक्षा आहे, कष्ट आहेत, वाट पाहणं आहे, विरह आहे. माऊलींच्या एका अभंगात ते या वाट पाहण्याचं वर्णन करतात. पडले दूर देशी मज आठवे मानसी, नको नको हा वियोग, कष्ट होता ती जीवासी. दिनू तैसे रजनी जाली गे माये, अवस्था लावून गेला अजूनी का नाही. जसा दिवस वाट बघण्यात गेला तशीच रात्रही. आणि आजचा दिवस कसा आहे? कविवर्य मंगेश पाडगावकर म्हणतात त्याप्रमाणे, जागून ज्याची वाट पाहिली ते सुख आले दारी. अशा सार्थकतेचा हा क्षण आहे आणि त्याला सोनियाचा दिनू म्हणण्यात खरं तर आणखी एक अंतर्भूत अर्थ आहे. सोनं अग्नीत तावून अधिक शुद्ध होतं. त्याचप्रमाणे साधकही दीर्घ साधना, नामस्मरण आणि संतसंग यांच्या प्रक्रियेतून परिपक्व झाल्यावरच या अनुभूतीचा अधिकारी होतो. त्यामुळे सोनियाचा दिन हा साधनेच्या परिपूर्णतेचा दिवस आहे असं म्हणता येईल. पुढची प्रतिमा तर विलक्षण सुंदर आहे. वर्षे अमृताचा घनू. मेघ बरसतो तेव्हा तो पाण्याचा वर्षाव करतो, पण येथे बरसतो आहे अमृताचा मेघ. हा बाहेरचा पाऊस नाही, हा अंतःकरणावर होणारा कृपेचा वर्षाव आहे. आचार्य विनोबा भावे या ओळीचा अर्थ सांगताना योगशास्त्रातील धर्ममेघ या संकल्पनेचा उल्लेख करतात. साधक जेव्हा सर्वोच्च आध्यात्मिक अवस्थेला पोहोचतो तेव्हा त्याच्यावर ज्ञान, शांती आणि आनंदाचा वर्षाव होतो. ज्ञानेश्वर माऊली त्या अनुभवालाच अमृताचा घनू म्हणतात. मला तर असाही विचार येतो की हा दिवस आपल्याला पाहता आला, अनुभवता आला म्हणून अगदी डोळ्यातून सहज आनंदाश्रूंचा वर्षाव होत आहे. दुःखाचे अश्रू खारट असतील, पण हे आनंदाश्रू कृतज्ञतेतून आलेले आहेत. ते मधुर आहेत आणि म्हणून हा अमृताचा घनू जणू नेत्रातून सांडतो आहे. आणि मग माऊली या आनंदाचं कारणही सांगतात. हरी पाहिला वो हरी पाहिला. जेव्हा आनंद शब्दांच्या पलीकडे जातो तेव्हा माणूस तेच वाक्य पुन्हा पुन्हा उच्चारतो. तसं माऊली म्हणतायत, हरी पाहिला वो हरी पाहिला. एखादी व्यक्ती अनेक वर्षांनी भेटली, परीक्षेचा निकाल आपल्याला हवा तसा लागला की आपणही ती बातमी अशीच पुन्हा पुन्हा सांगतो. प्रत्येक वेळी ती बातमी उच्चारताना आपण जणू ती बातमी, तो आनंद पुन्हा अनुभवतो. आणि म्हणून माऊली म्हणतात, हरी पाहिला वो हरी पाहिला. माऊलींनी नेमकं काय पाहिलं? विटेवर उभा असलेला सावळा विठ्ठल की त्यापेक्षा काही अधिक? कारण पुढच्याच चरणात ते म्हणतात, सबाह्य अभ्यंतरी अवघा व्यापक मुरारी. बाह्य म्हणजे बाहेर, हे जे जग आहे, चराचर सृष्टी आहे ती, आणि अभ्यंतरी म्हणजे अंतःकरणात, आत. बाहेर सारं काही व्यापणारा
असा तो हरी मुरारी त्यांनी पाहिला आहे. मुरारी म्हणजेच कृष्ण, मुरारी म्हणजेच विठ्ठल. त्यांना दिसलेला हरी केवळ मंदिरातल्या मूर्तीपुरता मर्यादित राहिला नाही, त्या एका दर्शनातून त्यांना संपूर्ण विश्व व्यापून राहिलेला परमात्मा अनुभवास आलाय. म्हणजे हरी पाहिला म्हणजे फक्त डोळ्यांनी पाहिला एवढाच अर्थ नाहीये, तर अंतःकरणाने अनुभवला असा त्याचा खरा अर्थ आहे. जो अंतःकरणात आहे तोच विटेवर उभा आहे, आणि जो विटेवर उभा आहे तोच संपूर्ण विश्वात ओतप्रोत भरून राहिला आहे. या आनंदाचं वर्णन ज्ञानेश्वर माऊली किती विविध प्रकारे करतात. आता बघा, कधी म्हणतात हरी आला रे संत संगे ब्रह्मानंदू झाला रे. हरी येथे रे हरी तेथे रे, हरी वाचुनी न दिसे रीते रे. हरी पाहि रे हरी घ्याई रे, हरी वाचुनी दुजे नाही रे. हरी वाचे रे हरी नाचे रे, हरी पाहता आनंदू साचे रे. हरी आदी रे हरी अंती रे, हरी आदी रे हरी अंती रे, हरी व्यापकू सर्वानुभूती रे. हरी जाणारे हरी वानारे, बाप रखुमा देवी वरू राणारे. हा सर्व व्यापक हरी आहे. तर कधी म्हणतात, कधी थेट त्यांच्या सगुण रूपात हरवून जातात. पंढरपुरीचा निळा लावण्याचा पुतळा, विठा देखी आला डोळा बाई येवो. त्याची ओढ इतकी लागली आहे की आता एक क्षणही त्याचा विसर पडत नाही. वेधले वो मन तयाचिया गुणी, क्षणभर न विसंबे विठ्ठल रखुमिणी. त्याचा विरह मला जराही सहन होत नाही. पौर्णिमेचे चांदिणे क्षणाक्षणा होय उणे, पौर्णिमेचे चांदिणे क्षणाक्षणा होय उणे, तैसे माझे जिणे एका विठ्ठला विण. पौर्णिमा असली तरी चंद्र हळूहळू क्षीण पावतोच, तसाच मी कितीही सुखात असलो तरी विठ्ठल भेट नसेल तर माझ्या मनाला झुरणी लागते. वारकऱ्यांचा हाच अनुभव असतो. तुझं सगुण म्हणू की निर्गुण रे, त्यांना विठ्ठल खरं तर या दोन्ही रूपात दिसू लागतो. आता आपण अभंगातील अत्यंत सुंदर प्रतिमेकडे येतो आहोत. दृढ विटे मनमुळी विराजित वनमाळी. आतापर्यंत माऊली म्हणाले हरी सर्वत्र दिसला, बाहेरही आणि अंतःकरणातही. पण हा अनुभव क्षणभराचा नव्हता. तो मनाच्या अगदी मुळाशी जाऊन स्थिरावला, आणि म्हणून ते म्हणतात दृढ विटे मनमुळी. या ओळीचे 2 स्तरांवर अर्थ समजून घ्यावे लागतील. बघा, आता पहिला प्रत्यक्ष अर्थ. पंढरपूरचा विठ्ठल विटेवर उभा आहे. पुंडलिकाने टाकलेल्या त्या विटेवर युगानुयुगे तो भक्तांची वाट पाहत उभा आहे. त्यामुळे विटेवर उभा असलेला विठ्ठल हे आपल्यासाठी परिचित चित्र आहे, हो की नाही? पण ज्ञानेश्वर माऊलींचा आशय त्यापेक्षा खूप खोल आहे. मनमोळी हा शब्द फार महत्वाचा आहे. मनाच्या वरवरच्या पातळीवर विचार येतात, हो, भावना बदलतात, आनंद दुःख येतं जातं. पण मनाचं एक मूळ असतं जिथे आपल्या अस्तित्वाची जाणीव असते. माऊली म्हणतात माझ्या मनाच्या त्या मुळाशी विठ्ठल स्थिर झाला आहे. आता तो बाहेर शोधण्याची गरज नाही, तो माझ्या चेतनेचाच आधार झाला आहे. म्हणूनच ते म्हणतात विराजित वनमाळी. वनमाळी म्हणजे वनफुलांची माळ धारण करणारा श्रीकृष्ण. विराजित म्हणजे तेजाने ऐश्वर्याने नव्हे तर प्रेमाने आणि सौंदर्याने विराजमान झालेला. आता हे वर्णनही लक्षात घेण्यासारखं आहे. म्हणजे ज्ञानेश्वर माऊलींना येथे चक्र गदा मुकुटधारी विष्णू दिसत नाही, त्यांना दिसतो वनमाळी, भक्ताच्या जवळचा प्रेमाचा सहज भेटणारा विठ्ठल. मनमुळीमध्ये आणखी एक कल्पना आहे बघा. जसं एखादं झाड खोलवर गेल्यावर मुळांच्या आधारे उभं असतं, त्यामुळे कितीही वादळं आली तरी ते कोसळत नाही. तसंच ज्या मनाच्या मुळाशी विठ्ठल स्थिरावतो त्या मनाला बाहेरची वादळं डळमळीत करू शकत नाहीत. हीच दृढ वीट. वीट म्हणजे फक्त पंढरपुराची वीट नाही, ते स्थैर्याचं प्रतीक आहे. भक्तीमध्ये स्थैर्य आलं की मन भरगटत नाही. जीवनात संकट येतात, सुखदुःख येतं, यश अपयश येतं, पण मनाचा पाया हलत नाही, कारण त्या पायावर साक्षात विठ्ठल उभा आहे. याच अर्थाने काही अभ्यासक म्हणतात की वीट म्हणजे निश्चय, श्रद्धा आणि साधनेचा पाया. त्या पायावरच ईश्वरानुभव टिकतो. आजच्या आयुष्याशी संबंध जोडायचा झाला तर आज आपलं मन क्षणाक्षणाला बदलत राहतं. एका संदेशाने आनंद होतो, दुसऱ्या बातमीने अस्वस्थता येते.
संपूर्ण आयुष्य जणू बाह्य परिस्थितीवर उभं आहे. संत मात्र सांगतात, मनाचा पाया भक्कम असावा. एकदा हा पाया सापडला की जीवनात कितीही चढ उतार आले तरी अंतर्मन शांत राहतं. पण हा भक्कम पाया मिळवायचा कसा? मनाच्या मुळाशी विठ्ठल स्थिरावला, त्यामागे कारण काय? तर माऊली पुढच्याच चरणात त्याचं रहस्य सांगतात. बरवा संत समागमू प्रकटला आत्मा रामू. आता बरवा म्हणजे श्रेष्ठ, मंगल, अत्यंत कल्याणकारी, आणि संत समागम म्हणजे संतांचा सहवास. माऊली सांगतात, माझ्या आयुष्यात जर सगळ्यात मोठी गोष्ट कोणती घडली असेल तर ती म्हणजे संतांचा सहवास. कारण संत आपल्याला देवत्व पाहण्याची दृष्टी देतात. संतांच्या सहवासात राहून भक्तांच्या मनातील अहंकार विरघळतो, वासनांचा गोंधळ शांत होतो आणि मन निर्मळ होत जातं. मन निर्मळ झालं की देव दिसू लागतो. म्हणजे खरं तर तो आधीपासूनच तिथे असतो, आता फक्त तो दिसू लागतो. आणि बाहेर नव्हे, आपल्या आत दिसू लागतो. आणि म्हणूनच पुढची ओळ येते, प्रगटला आत्मारामू. आता आत्माराम म्हणजे आपल्या आत्म्यात रमणारा परमात्मा. म्हणजे बाहेर शोधत असलेला विठ्ठल आता स्वतःच्या अंतर्यामी प्रकट झाला. आणि यासाठी ज्ञानेश्वरांनी बघा मिळाला हा शब्द वापरलेला नाही, ते म्हणतात प्रगटला. याचा अर्थ तो आधीपासूनच होता, फक्त आता त्याच्यावरचं अज्ञानाचं आवरण दूर झालं. तसाच आत्माराम म्हणजे आपल्या अंतःकरणातील विठ्ठल प्रकट होतो. हा संत साहित्यातील अत्यंत महत्वाचा विचार आहे. संत आपल्याला बाहेरच्या देवाकडून अंतर्मनातील देवाकडे घेऊन जातात. ज्ञानेश्वर, माऊली, तुकाराम महाराज, नामदेव, एकनाथ, सर्व संतांची भक्ती शेवटी या आत्मबोधापर्यंत पोहोचते. आणि याचं मूळ काय तर संत समागम, संतांचा सहवास. समागम म्हणजे सहवास, संगत. आज आपण संगत या शब्दाचा विचार केला तर तो अनेकदा सोशल मीडिया, मित्रपरिवार किंवा आपल्या रोजच्या वातावरणाशी जोडला जातो. पण संत मात्र सांगतात, जशी संगत तसं मन. जर आपल्या सहवासात सतत चांगले विचार, उत्तम साहित्य, संत वाङ्मय, प्रेरणादायी माणसं असतील तर आपल्या मनातही आत्माराम प्रकट होण्याची प्रक्रिया सुरू होते. म्हणून संत समागम म्हणजे केवळ संतांना प्रत्यक्ष भेटणं नव्हे, त्यांचे अभंग वाचणं, त्यांचे विचार आचरणात आणणं, त्यांच्या सहवासात मन रमवणं, हाही संत समागमच आहे. वारीत अशाच प्रकारे संतांचा सहवास घडतो. अभंग गात असताना मनाची तार छेडली जाते. संतांच्या रचना गुणगुणताना आपण त्या संतांना जणू भेटतो. ज्ञानेश्वर माऊलींच्या अश्वावर स्वतः माऊली आरूढ आहेत ही श्रद्धा आहेच. पण या प्रतीकाचा अर्थ काय की ज्ञानेश्वर माऊली काय, तुकाराम महाराज काय, सगळे संतवारीत त्यांच्या विचार रूपाने आपल्या सोबत असतात. आपल्यावर सावली धरतात, ते वाट दाखवतात. त्यांच्यामुळेच हा सोनियाचा दिनू आपण अनुभवतो. आपणही यावर्षी वारीच्या निमित्ताने माऊलींच्या अभंगांचा अर्थ समजून घेताना त्यांच्या शब्दांच्या छायेत थोडा विसावा घेतला, हो की नाही? आणि आता वळूया शेवटच्या चरणाकडे, ज्यात हा सोनियाचा दिनू दाखवणाऱ्या विठ्ठलाला आळवत असताना माऊली म्हणतात, कृपा सिंधू करुणा करू बाप रखमा देवीवरू. आपण तरी काय म्हणणार दुसरं? आचार्य विनोबा भावे यांच्या शब्दात सांगायचं तर, विटेवर भक्तवत्सल उपास्य देवता उभी आहे. तीच हृदयाच्या गाभाऱ्यात दर्शन देऊन राहिली आहे आणि तीच व्यापक विश्वरूपात प्रकट झाली आहे. एवढी त्रिविध प्रतीती झाल्यावर आणखी कोणत्या कृपेची अपेक्षा करावी? हरी पाहिला वो हरी पाहिला या आनंदाची अनुभूती पुन्हा पुन्हा घेत राहणं एवढंच आपल्या हाती उरतं. पुन्हा एकदा या कृपा सिंधू विठुरायाला वंदन करूया आणि आजचा भाग इथेच थांबवूया. आता तुम्हाला काय ऐकायला आवडेल हे सुद्धा आम्हाला प्रतिक्रियेमध्ये सांगा. आणि असेच वेगवेगळे भाग बघण्यासाठी मधुरा वेलणकर साटम ही आमची YouTube वाहिनी, तिला पसंती द्या, तिचा प्रसार करा आणि तिचे सभासद व्हा. अर्थात लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया पुढच्या भागामध्ये एका नव्या गोष्टीसह. धन्यवाद.